Hello guys, welcome or welcome back to my channel. If you are watching me first time, my name is Sandhya. वेडिंग सीजन चालू आहे आणि खूप सारे फेस्टिवल्स पण येणार आहेत. तर मी विचार केला तुमच्यासोबत एक असा लुक शेअर करते जो तुम्ही वेडिंग अटेंड करणार असाल तेव्हा पण करू शकाल आणि फेस्टिवल्स असतील तर तेव्हा पण करू शकाल. तर मेकअप सुरू करण्याआधी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे आपण पटकन मेकअपला सुरुवात करूया. आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल. तर सगळ्यात आधी मी लावणार आहे एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर. मेकअपचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा असतो की चांगला मेकअप दिसण्यासाठी तुमची स्किन प्रिपरेशन पण तितकीच चांगली असली पाहिजे. त्यामुळे नेहमी तुमची स्किन मॉइश्चराइज असेल तर तुमचं जे फाउंडेशन असतं किंवा तुम्ही कन्सिलर लावणार असाल तर ते केकी नाही होत. तर जेवढं इम्पॉर्टंट आपलं मेकअप आहे तेवढंच इम्पॉर्टंट आपलं स्किन प्रिपरेशन पण आहे. मी पूर्ण मेकअप तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करत जाणार आहे. सो पहिले आपण लावलं मॉइश्चरायझर, त्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर. तर हे मी रिकोडचं एस ऑफ बेस मॅटिफाईंग प्रायमर घेतलं आहे. बाजारात खूप साऱ्या टाईपचे प्रायमर असतात, पण आत्ता जो सीझन चालू आहे त्यामध्ये खूप जास्त आपल्याला स्वेट येतो, चेहऱ्यावरती ऑइल निघून येतं. तेव्हा असं मॅटिफाईंग प्रायमर यूज केलं तर आपला मेकअप जास्त वेळ टिकून राहतो. म्हणून मी हे प्रायमर आज यूज करतेय. आणि खूप जास्त पण प्रोडक्ट नाही घ्यायचं, थोडं थोडं प्रोडक्ट आधी घ्यायचं आणि जसं जसं लागत जाईल तसं अजून तुम्ही घ्या, पण एकदाच जास्त प्रोडक्ट घेऊन ते अप्लाय करू नका. मग काय होतं बऱ्याचदा की तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं असतं आणि त्याच्यावर पटकन तुम्ही प्रायमर वगैरे अप्लाय करता आणि मग ते ब्लेंड करायला जाता तेव्हा असं घाम कसा निघतो आपला किंवा जेव्हा असं मळ कसा निघतो स्किनवरून आपण जेव्हा एक्सफॉलिएट करतो तसं मग ते प्रायमर असं निघायला लागतं. तर त्यामुळे किंवा फाउंडेशन पण तसं तुम्ही जोरात जर रब केलं किंवा काय तर ते निघायला लागतं. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्ही हळूहळू एक एक स्टेप फॉलो करा आणि प्रत्येक 2 प्रोडक्ट्सच्या मध्ये मिनिमम 30-40 सेकंड्सचा गॅप द्या, म्हणजे ते प्रोडक्ट थोडंसं स्किनमध्ये सेटल होईल. तर आता आपण प्रायमर लावून घेऊयात. आता मला ज्या ज्या ठिकाणी जास्त स्वेट येतो तिथे मी आधी लावून घेणार आहे, बाकी नंतर आपण पूर्ण चेहरा कव्हर करू. जिथे आपल्याला ओपन पोर्स असतात किंवा जिथे आपल्याला खूप जास्त स्वेट येतो किंवा इथे लाफ लाईन्स असतात किंवा इथे जिथे आपला मेकअप असा क्रीज होतो तिथे प्रायमर प्रॉपरली लावून घ्यायचं, म्हणजे जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित सेट होतं आपलं. प्रायमर आपलं लावून झालेलं आहे. आता आपण करणार आहोत आय मेकअप. मी जेव्हा पण आयशॅडो अप्लाय करणार असते तेव्हा मी आधी आय मेकअप करून घेते आणि मग फाउंडेशन कन्सिलर असा फेसचा मेकअप करते. सो आयब्रोज मी ऑलरेडी केलेले आहेत. तर आयब्रोजसाठी आज मी यूज केलं होतं हे पीएसीचं प्रोडक्ट आहे. हे सुपर ब्रो क्रीम म्हणून, शेड नंबर आहे 03 वॉलनट वॅक्स. हे खूप छान प्रोडक्ट आहे, म्हणजे हाय एंड ब्रँड्समध्ये पण असे प्रोडक्ट्स येतात पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे लाईक 1000च्या आतमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळेल आणि एवढीशी जी डब्बी आहे ना ती तुम्हाला नाही म्हटलं तर 1.5-2 वर्ष आरामात जाते. बस फक्त एक्सपायरी चेक करा. सो खूप चांगलं प्रोडक्ट आहे हे. तुम्हाला स्वेट जरी आला किंवा पाऊस जरी पडत असेल तेव्हा पण तुम्ही जस्ट हे आयब्रोजसाठी रेग्युलर यूज करणार असाल तरी खूप छान आहे. सो मी हे हायली सजेस्ट करेल की हे पीएसीचं ब्रो वॅक्स तुम्ही नक्की घ्या. आता आपण आयशॅडोज करूया. तर मी नेहमी लाईट आयशॅडोज प्रेफर करते. मला भडक आणि डार्क कलरचे आयशॅडोज जास्त आवडत नाहीत. तर लाईट कलर इझिली दिसून येत नाही आयलिड्सवरती आपल्या. तर त्यासाठी बेस म्हणून मी हे कन्सिलर यूज करणार आहे. हे पण पीएसीचंच आहे, स्पॉटलाइट लिक्विड कन्सिलर इन शेड 02 स्किन. तर आधी आपण हे लावून घेऊयात. मी खाली बघते कारण या साईडला माझा मिरर आहे. हलक्या हलक्या हाताने हे जे कन्सिलर आहे ते पूर्ण आयलिड वरती आपला ब्लेंड करून घ्यायचं.
आता आपण करणार आहोत आय शॅडो. सो आय शॅडोसाठी आज मी यूज करते मॉर्फीचा आय शॅडो पॅलेट आणि यामध्ये मी यूज करणार आहे हा वाला कलर. हा ॲक्च्युली दिसताना थोडासा असा मरूनिश रेड कलर आहे, पण इथे जरा जास्त ब्राईट दिसतोय. थोडा असा ब्राऊनकडे जाणारा रेडिश मरूनिश कलर आहे. सो मी हा कलर इथे आउटर लाईनमध्ये लावून घेणार आहे, आउटर कॉर्नर्समध्ये लावून घेणार आहे. कधी पण आय शॅडो घेताना आधी ब्रशमध्ये थोडंसं आय शॅडो घ्यायचं आणि मग एक्सेस असा टॅप करून टाकायचं, म्हणजे खूप जास्त प्रोडक्ट एकाच जागी लागलं जाणार नाही. आउटर कॉर्नरपासून इनर कॉर्नरपर्यंत मी हे असं ब्लेंड करत जाणार आहे. पूर्ण आतपर्यंत नाही घेऊन जायचं, हे प्रोडक्ट इथपर्यंतच घेऊन जायचं आहे. पॅलेट खूप जास्त पिगमेंटेड आहे. तर या साईडला मला थोडंसं जास्त प्रोडक्ट वाटत होतं, तर मी ब्लेंड करून त्याला ॲडजस्ट करून घेतलं. घाबरायचं नाही जर जास्त प्रोडक्ट लागलं गेलं चुकून, तर त्याला तुम्ही ब्लेंड करा व्यवस्थित, तर ते ठीक होणार. आता मी हा कलर घेते, थोडासा असा शॅम्पेन सारखा कलर आहे, थोडं ग्लिटर आहे यामध्ये. सो तो कलर मी लावणार आहे आता. ग्लिटर्स जे असतात ना, ग्लिटर पावडरी आय शॅडोज, ते मी हातानेच लावणं प्रेफर करते. माझ्या ड्रेसमध्ये शॅम्पेन गोल्ड कलरमध्ये थोडं वर्क आहे, म्हणून मी हा कलर इनर कॉर्नरमध्ये लावते. आणि जेव्हा तुम्ही इनर कॉर्नर्समध्ये थोडा लाईटर कलर लावताना, तेव्हा आईज अजून मोठे आणि ओपन अप झाल्यासारखे वाटतात. आता आपण ब्रश घेऊन पुन्हा पूर्ण आय शॅडो ब्लेंड करून घेऊयात, म्हणजे ते इवन दिसेल. हा सेम कलर मी इथे पण लावणार आहे आयब्रोजच्या या कॉर्नर्समध्ये, त्यांना थोडंसं हायलाइट करायला. आणि इथे पण लावणार आहे थोडासा. ओके, सो आय शॅडो झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त आय शॅडोज मला नाही आवडत, एवढंच आय शॅडो करणार आहे. आता आपण आयलायनर लावूयात. आयलायनरसाठी मी यूज करणार आहे पारुल गर्गचं आयलायनर. एक मेकअप आर्टिस्ट आहेत त्या, आणि त्यांचंच हे मेकअप ब्रँड आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने हे मेकअप ब्रँड चालू केलं आहे. त्याचंच आयलायनर आणि काजळ दोन्ही मी आज यूज करणार आहे. मॅट आयलायनर आहे हे. नेक्स्ट प्रोडक्ट आपण यूज करणार आहोत मस्कारा. सो मस्कारासाठी आज मी यूज करते माझा फेवरेट मेबलिनचा हायपरकल मस्कारा. हा वॉटरप्रूफ आहे, आणि आज मी हा जो मेकअप दाखवते ना, तो गरमीच्या हिशोबाने दाखवते, म्हणजे पटकन तुमचा मेकअप मेल्ट नाही होणार. सो त्या अकॉर्डिंग हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. उप्स, मी आयलॅश कर्लर यूज करायला विसरले. नो प्रॉब्लेम. तुम्ही जर फेक आयलॅशेस लावणार नसाल तर आयलॅश कर्लर नक्की वापरा. आणि जर तुमचे आयलॅशेस जास्त नसतील किंवा पातळ असतील तर नक्की आयलॅश कर्लर वापरलं पाहिजे. आणि आयलाइनर पूर्ण ड्राय होऊ द्या आधी, नाहीतर मग याला हे चिटकून मग तुमचं आयलाइनर आणि आय मेकअप पूर्ण मेसी होईल, खराब होईल. सो आधी पूर्ण आयलाइनर ड्राय होऊ द्या. बघा किती डिफरन्स वाटतो, किती जास्त डिफरन्स वाटतोय आयलॅश कर्लर यूज केल्याने. मी ना 2 वेळा आयलॅश कर्लर यूज करते. एकदा
मस्कारा लावण्याच्या आधी पण यूज करते आणि मस्कारा लावल्यानंतर पण यूज करते, जेव्हा मस्कारा कम्प्लिटली ड्राय होतो तेव्हा. मग अजून ते आयलॅशेस मोठे वाटतात आणि व्हॉल्युमिनस वाटतात आणि कधी कधी तर असं वाटतं की मग फेक आयलॅशेस अप्लाय केलेले आहेत की काय, पण खूप छान दिसतं. मी काजळ अजून लावलेलं नाहीये, त्यामुळे मी लोअर लॅशेसला आत्ता मस्कारा लावणार नाहीये. आता मी काजळ लावते आणि मग लोअर लॅशेसला मस्कारा लावते. तो काजळसाठी जसं मी बोलले सेम पारुलगरचंच काजळ आहे हे. मला काजळ जास्त आवडलं त्यांचं ॲज कम्पेअर टू आयलायनर. आयलायनर छान आहे पण लवकर ड्राय होतं ते. एक टिप सांगते, जर तुम्हाला ब्लॅक काजळ आवडत असेल, म्हणजे 2-3 टाईपचे काजळ असतात, लाईक ब्राऊन असतं, व्हाईट असतं किंवा ब्लॅक आहे. सो तुम्हाला जर ब्लॅक काजळच आवडते आणि तुमचे डोळे जर छोटे आहेत आणि तुम्हाला त्यांना मोठं दाखवायचं आहे, पण तुम्हाला व्हाईट काजळ और न्यूड काजळ नाही लावायचं आहे, ब्लॅकच आवडतं तुम्हाला, तर तुम्ही आहे ना काजळ लावताना फक्त इथपर्यंत लावा, पूर्ण डोळ्याला नका लावू. जेव्हा तुम्ही पूर्ण डोळ्यांना काजळ लावताना तेव्हा ते अजून छोटे दिसतात आणि जेव्हा तुम्ही हाफ लावताना इथपर्यंतच तेव्हा तुमचे डोळे अजून मोठे दिसतात. सो ही एक छान टिप आहे. आता काजळ लावून झालंय, आपण लोअर लॅशेसला पण मस्कारा लावून घेऊयात. ओके, सो आपला आय मेकअप झालेला आहे. आता आपण फेस मेकअप करायला स्टार्ट करूयात. फेस मेकअपसाठी फर्स्ट टिप, जेव्हा तुम्ही आयशॅडो आधी करता आणि त्यानंतर फेसचा मेकअप करणार असता, तर आयशॅडो करून झाल्यानंतर कधी पण एक ब्रश घ्या आणि अंडर आईजला असं थोडंसं क्लीन करून घ्या. म्हणजे कधी चुकून थोडंसं प्रोडक्ट पडलं असेल आयशॅडो वगैरे तर ते क्लीन होऊन जाईल. किंवा कधी कधी काय होतं, बऱ्याचदा आयशॅडोचं प्रोडक्ट पडतं आणि मग जेव्हा आपण ब्लेंड करायला जातो ना, मॉइश्चरायझर झालं किंवा कन्सीलर फाउंडेशन ब्लेंड करायला जातो, तेव्हा ते याच्यासोबत ते ब्लेंड होतं आणि मग डार्क होऊन जातं काहीतरी. मग त्यामुळे आधी कधी पण फेस मेकअप स्टार्ट करताना ब्रशने इथे क्लीन करून घ्यायचं. आपण मॉइश्चरायझर आणि प्रायमर ऑलरेडी फेसला लावलेलं होतं. आता आपण लावणार आहोत फाउंडेशन. सो आज मी यूज करते आहे हुडा ब्युटीचं फाउंडेशन. हे आहे शेड टोस्टेड कोकोनट 240N. हे फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करायला थोडंसं डिफिकल्ट आहे. तुमची स्किन याच्यासाठी प्रॉपरली प्रेप असणं गरजेचं आहे. लाईक व्यवस्थित मॉइश्चरायझर लावणं, प्रायमर लावणं, म्हणजे हे स्मूथली अप्लाय करता येतं. पण हे जे क्लायमेट आहे त्यासाठी हे फाउंडेशन बेस्ट आहे. सो ट्राय करा की तुमची स्किन छान प्रेप करा आणि मग हे फाउंडेशन अप्लाय करा. मी हा ब्रश यूज करणार आहे आज फाउंडेशनसाठी. तुम्ही हवं तर ब्युटी ब्लेंडर पण यूज करू शकता. या फाउंडेशन सोबत काम करताना खूप स्पीड ठेवावा लागतो, फास्ट फास्ट वर्क करावं लागतं, नाही तर हे फाउंडेशन एकाच ठिकाणी जमतं, मग असं पॅची पॅची दिसायला लागतं. सो स्किन प्रिपरेशन आणि थोडासा स्पीड रिक्वायर्ड आहे या फाउंडेशनसाठी. ब्लेंड करायला जरी डिफिकल्ट असलं तरी याचा कव्हरेज खूप छान आहे. आणि जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की फेस सोबत नेक आणि इयर कव्हर करायला कधीच विसरू नका, नाहीतर फेस एक रंगाचा आणि नेक भलत्याच रंगाची असं होऊन जातं. सो नेहमी नेक आणि फेस सेम दिसलं पाहिजे. फाउंडेशन लावून झालंय आपलं. आता आपण लावणार आहोत कन्सीलर. थोडंसंच लावणार आहोत इथे अंडर आईजमध्ये आणि इथे थोडंसं लाफ लाईन जवळ. जास्त गरज नाही वाटत आहे मला, थोडंसंच लावूयात. सो मी सेम कन्सीलर यूज करणार आहे जे मी आय बेस म्हणून वापरलं होतं, PSCचं स्पॉटलाईट.
आधी एक साईडला लावूयात, त्याला ब्लेंड करूयात आणि मग दुसऱ्या साईडला लावूयात, कारण की पॅची दिसायला नको. कन्सीलर अप्लाय करून झालं की लगेच त्याला पावडरने सेट करून घ्यायचं, म्हणजे इथे क्रीजेसमध्ये ते अडकणार नाही. तुमच्याकडे कुठलाही कॉम्पॅक्ट असेल, लूज पावडर असेल, ती तुम्ही यूज करू शकता. मी आज ही लॉरा मर्सियरची पावडर, लूज पावडर यूज करत आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की तुमचं फाउंडेशन अडकू शकतं, लाईक याला लाफ लाईन्स असतात, कोणाकोणाला इथे रिंकल्स असतात, तिथे पावडरने सेट करून घ्यायचं. किंवा ज्या एरियामध्ये तुम्हाला खूप जास्त स्वेट येतो, कोणाला नोजच्या अराउंड पण येतो, सो ते सेट करून घ्यायचं पावडरने. आता तुम्हाला हे नक्की ब्राईट दिसत असेल, पण एक 15-20 मिनिटं गेली की हा मेकअप एवढा छान सेट होतो. ओके, आता नेक्स्ट डे. जर तुम्हाला अंदाजा येत नसेल की ब्लश किती लावलं पाहिजे किंवा तुमच्याकडून ब्लश खूप जास्त लागलं जात असेल, तर नेहमी ट्राय करा की आधी लिपस्टिक अप्लाय करून घ्या आणि त्यानंतर ब्लश लावा, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येतो की ब्लश किती लावलं पाहिजे. आधी आता आपण लावणार आहोत लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी मी यूज करते कलरीनाचं मेकअप स्टुडिओ लिप पॅलेट. हे मी मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं. तो फर्स्ट मी हा मरुनिश रेड कलर आहे इथे. हा तुम्हाला ज्याच्यात ब्राईट दिसतोय, पण हा एवढा ब्राईट नाही आहे. हा मरून कलर आहे, तो अप्लाय करणार आहे. या पॅलेट सोबतच हा ब्रश पण येतो. मला रेड लिपच हवेत, पण एकदम बोल्ड पण नको आहेत. सो मी आधी हे लावणार, अशी थोडीशी ब्राईट रेड लिपस्टिक लावणार आणि त्याच्यानंतर याच्यावर न्यूड लिपस्टिक अप्लाय करणार. आता याच्यावरती मी थोडासा हा एक शेड आहे पीची ब्राऊन टाईप, तो मी लावणार आहे. म्हणजे एकदम अशी भडक लाल दिसणार नाही ही लिपस्टिक. मला एकदम भडक लिपस्टिक नाही आवडत. सो रेड मरून पण छान असा वाटतो हा कलर. मग आधीपेक्षा बेटर वाटतोय ना आता हा कलर. सो असं तुम्ही सुद्धा मिक्स अँड मॅच करू शकता जर तुमच्याकडे असं एखादं लिप पॅलेट असेल तर. आता आपण लावणार आहोत ब्लश, माझा सगळ्यात फेवरेट पार्ट. आणि मी यूज करते आहे फॉरएवर 52चं हे ब्लश पॅलेट. याच्यामध्ये मी हे दोन्ही कलर थोडे थोडे मिक्स करून यूज करणार आहे. तुम्हाला जर कळत नसेल ना की कसं ब्लश लावायचं, तर तुम्ही असा हात ठेवा, हा असा ठेवा आणि हा जो पोर्शन आहे इथे तुम्ही ब्लश अप्लाय करा, म्हणजे ते प्रॉपर लागेल. त्या साईडला पण असं. आता या मेकअप लुकमध्ये आपण काय केलं की आधी आय शॅडो करून घेतले, आय मेकअप पूर्ण कंप्लीट केला आणि नंतर फेसचा मेकअप केला. मग अशा वेळी कधी कधी काय होतं की आपण फेसवरती जे पावडरवाले प्रोडक्ट्स यूज करतो ते तुमच्या आयब्रोमध्ये किंवा आयलॅशेसमध्ये अडकतात आणि मग ते थोडंसं लाईट दिसायला लागतं. तर कधी पण जेव्हा तुमचा मेकअप कंप्लीट होतो तेव्हा असा जो ब्रश असतो किंवा तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल असतात त्याच्या मागे सुद्धा ब्रश असतो, त्याने एकदा तुमचे आयब्रोज असे ब्रश करून घ्या, म्हणजे ते पुन्हा छान फ्रेश वाटतील. आणि आयलॅशेस पण एकदा ब्रश करून घ्या. आणि मी एकदा पुन्हा आयलॅश कर्लर यूज करणार आहे, म्हणजे माझ्या आयलॅशेस पूर्ण वेळ कर्ल राहतील आणि छान लॉंग दिसतील. आपला मेकअप कंप्लीट झालेला आहे. आता आपण यूज करणार आहोत शेवटचं प्रोडक्ट, ते म्हणजे मेकअप फिक्सर.
आणि मी आज यूज करते आहे हे मॅकचं मेकअप फिक्सर और मेकअप सेटिंग स्प्रे। आता याला कम्प्लिटली ड्राय होऊ द्यायचं, अजिबात टच करायचं नाही। फॅन खाली जाऊन किंवा एसी समोर जाऊन उभं राहून जा आणि याला कम्प्लिटली ड्राय होऊ द्या। 15-20 मिनिटांनंतर तुमचा मेकअप असा एकदम छान सेट होऊन जाईल आणि आता जर तुम्हाला जो व्हाईट दिसत असेल तो एकदम तुमच्या स्किनमध्ये ब्लेंड होईल मस्त। सो दिस इज द फायनल लुक। सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज। आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कॉमेंट करून कळवा। या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या मेकअपच्या टिप्स दिल्या आहेत, त्या नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा, म्हणजे त्यांचा पण मेकअप खूप छान होईल। आणि अशाच अजून छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सी यू इन द नेक्स्ट वन। बाय।